आज माझ्या भाऊन नाश्त्याचे पैसे दिले आणि माझ्या मनातून एकच आवाज निघला, माझा भाऊ माझा जीव आहे. राम राम पब्लिक, तुमचं स्वागत आहे आपल्या परत एक न्यू ब्लॉग मध्ये. तुम्ही विचारत पडला असेल की तुझा भाऊ का नाशिकला चालला काय, तर तसं काही नाही. माझा भाऊ मी शेंदूरनी चालला होता, काहीतरी आम्हाला काम होतं आणि ह्या बॅग मध्ये काय चाललं तुम्हाला पुढे सांगतो. तर आम्ही डायरेक्ट बाजारपट्ट्यातून गाडी टाकली. नीट बघू शकता तुम्ही, एक रातपाळा जत्रावाली विसरून गेले काय म्हणतं घरी घेऊन जाऊ, पण लोकले मारी म्हणतो भाऊ बेकार. आणि बाजारपट्ट्यातून आले डायरेक्ट आम्ही कपडे प्रेस मारण्यासाठी, आणि ह्या बॅगेमध्ये नेता हिलीमध्ये डायरेक्ट पूर्ण कपडेच भरले होते. बाबांजवळ लगेच कपडे देऊन दिले, निघाले आम्ही गावामध्ये. आम्हाला काहीतरी छोटं मोठं काम होतं आणि आता देऊन दिली माझ्या भाऊजवळ मी गाडी चालवायला. त्याच्यानंतर निघाले आम्ही गावामध्ये, आणि गावात येऊन सगळ्यात पहिले तर माझा भाऊ आला कटिंग करण्यासाठी, कारण तो नाशिकला कटिंग नाही करत, तर इथेच कटिंग करायला येतो. आणि मी जसं गोपाल भाऊकडे कटिंग करत होता, हा भाऊ फक्त लक्ष्मण भाऊकडे कटिंग करतो भाऊ. आणि कटिंग वगैरे करून निघाले आम्ही डायरेक्ट चप्पल घेण्यासाठी, कारण माझी चप्पल तुटली होती. आले मी चपलीत दुकानापासून, भाऊ डायरेक्ट दुकानामधून हात देतो फोन पाहून. आलो आपल्या भाऊच्या दुकानामध्ये, भाऊ आपल्याला फॉलो करून ठेवले, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट भाऊकडेच खरेदी करतो भाऊ. सर्व मिनिटामध्ये चप्पल फायनल करून लगेच देऊन दिली भाऊजो पॅकिंग करण्यासाठी. आणि चप्पल घेऊन आले आम्ही डायरेक्ट चष्म्याच्या दुकानाकडे, कारण हाईट भाऊचा चष्मा टाकला होता बनवण्यासाठी. लगेच चष्म्याच्या दुकानामध्ये आले, आणि इथं आपली फ्रेम बाकी होती थोडी लावायची, तर ती पण लावून घेतली. त्याच्यानंतर निघाले आम्ही आपण प्रेसवाल्या काकांकडे, कारण तिथे आपल्याला कपडे घ्यायला जाणं. आणि प्रेसवाल्या काकांकडे येऊन बघितलं तर त्यांचं आपलेच कपडे प्रेस मारायचं काम होतं. मग काय थोडा टाइम बसले तिथे, लगेच आपले सर्व कपडे घेऊन निघाले आम्ही नाश्ता करण्यासाठी. आणि सर्वात पहिले तर आम्ही डायरेक्ट आले सोयाबीन बिर्याणी खाण्यासाठी. सोयाबीन बिर्याणी खाल्ली, आणि ह्या सोयाबीन बिर्याणीचे पैसे आपल्या भाऊनच दिले भाऊ. तर आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. करून घ्या तुमच्या भाऊला पटकन फॉलो.